गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे रिपब्लिक डे 26 जानेवारी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. सो आज आमच्या पोडियमवर छोटासा कार्यक्रम असतो, दरवर्षीच असतो, पण मी नेहमीच जात नाही किंवा म्हणजे एवढं कधी इंटरेस्ट घेतला नाही मी. पण मग आता मी जाणार आहे आणि रुद्र आणि पप्पा आधीच गेले आहेत कारण त्यांचं आवरलं होतं. मला रुद्राला खाऊ घालायचं होतं, बाकीच्यांचे नाश्ते, माझा नाश्ता सगळं बाकी होतं आणि त्याला पण आवरून द्यायचं होतं, ड्रेस वगैरे. सो त्यासाठी मग मला थोडासा उशीर झालेला आहे. मे बी मी लेट होऊ शकते, पण मग आपण जाऊयात तरीसुद्धा. जो उरलेला कार्यक्रम आहे तो तरी एन्जॉय करूयात आपण. कारण काय आहे ना की मला वाटतं की आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा म्हणजे जो फील घेतला आहे ना आपण, शाळेत जायचं मस्तपैकी, आपण असे कपडे वगैरे घालायचे छान आणि तो चिटकवायचा असा झेंडा भेटायचा तर मग तो आपण लावायचो, किंवा तो ब्रॉच भेटायचा नाही का, असं पिन लावायचा असा, तर मग तो लावला ना भाई, असा रिच फील यायचा, असं एवढं भारी वाटायचं. परत शाळा थोडाच वेळ आहे तर मग खूप काही गोष्टी होत्या की त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद भेटायचा. पण आता तसं काहीच होत नाही. आपण काय की एक नाही, तसे झेंडे एक नाही, आपण 1000 आणू शकतो, पण लावायचे, पण जायचं कुठं मग लावून, हा एक प्रश्न होतो. म्हणजे खूप जास्त प्रश्न. आणि म्हणजे जसं जसं मोठे होत चाललो आहे ना आपण, तसं तसं आपल्या एक्सपेक्टेशन्स जास्त मोठ्या होत चाललेल्या आहेत आणि आपल्याला आनंद जो आहे ना आपला, तो सीमित नाही आहे, मला असं वाटतं. म्हणून मग बहुतेक या गोष्टी अशा घडत असतील. पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. जे आहे, जे आलं आहे नशिबात ते जगून घ्यायचं, याला तर जिंदगी म्हणतात. सो त्यासाठी आपणही जाऊयात. चला बघूयात. मी रेडी होते थोडंसं आणि नंतर मग आपण जाऊयात. जो काय सो आता मी मस्तपैकी रेडी झाली आणि मी व्हॉइस ओव्हर करते आहे कारण बाहेर खूप आवाज आहे आणि मी अशी दिसते आहे. सो आता मी पोहोचली आहे पोडियमवर आणि खूप गर्दी पण आहे, सगळेजण आलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे. म्हणजे व्हॉट्सॲपवर हॅपी रिपब्लिक डे असं म्हणून पाठवणं म्हणजे देशप्रेम नाही. तर जे संविधानाने आपल्याला जे हक्क दिलेले आहेत, जे अधिकार दिलेले आहेत, त्याचं पालन करणं हे तेवढं महत्त्वाचं आहे. सो इथे ना हेल्थ चेकअपचं चालू होतं. सो मी त्यांच्याशी त्या संदर्भातच बोलते. चेकअप आहे का, म्हणजे काय काय चेकअप? शुगर, 1400 मध्ये पूर्ण फुल बॉडी चेकअप आहे, ज्यामध्ये 72 टेस्ट. लिव्हर, किडनी, डायबिटीज, थायरॉइड, विटामिन, CBC, सिरम, इलेक्ट्रोलाइट, टेस्टोस्टेरोन आणि आयरन. अच्छा, सगळं कळलं ना. ब्लड ग्रुप सोबत सगळंच कळेल. आणि ही छान मुलगी अशी डान्स करते आहे जय हो या गाण्यावर. आणि मी ते गाणं नाही लावू शकले कारण मी अगोदर लावलं होतं तर स्ट्राईक आला होता, कॉपीराईट आला होता. त्यामुळे मग मी आता व्हॉइस ओव्हरच करते आहे. उच्चार है हमारा सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा. आता आपण घरी जाऊ. राष्ट्रगीत होऊन गेलं होतं, मी तेव्हा गेले होते तेव्हा मला उशीर झाला होता, पण इट्स ओके. बाकीचा कार्यक्रम एन्जॉय केला मी. चलो. सो हे आम्हाला दिलं आहे आत्ता, इथे वाटलं होतं, सो मी ते घेऊन आता घरी चालली आहे. आणि हे पार्सल आलं आहे माझं. याच्यामध्ये आहे ना रुद्राचा आज बड्डे येऊ राहिला आहे जवळ, त्यासाठी मी फुगे वगैरे मागवले होते. सो अजून 10 ते 15 दिवसांनंतर रुद्रचा बड्डे आहे आणि त्यासाठी मी थोडं डेकोरेशनचं सामान मागवलं होतं. सो त्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. ते पार्सल आत्ता आलेलं आहे आणि त्यामध्ये ना डेकोरेशनचं सामान एवढं छान दाखवलं होतं ना की मी कंट्रोलच करू शकले नाही आणि मला खूप जाम आवडलं. आणि तेच जर बाहेर जर करायचं म्हटलं ना तर मग खूप पैसे पण लागतात. सो आता मी हे उघडलेलं आहे. सो याच्यामध्ये ना हे फुगे जे फुगवायचे आणि हे असे दिसतात, ठीक आहे. आणि हे हॅपी बर्थडेचं म्हणजे असं लावायचं, ते काय म्हणतात ते, हॅपी बर्थडे. हां,
हे मल्टी कलरचे फुगे आलेले आहे त्याच्यासोबतच. आणि हे काय आहे, हे बलून ग्लू आहे. म्हणजे ग्लू असेल काय माहिती नाही, हे कसं लावायचं आहे बघू पुढे कळेल मग नाही का. हा पण एक बलूनच आहे. बलून आहे का काय मला बघा, हा बलूनच आहे. आणि हे एक आहे, हे स्प्रिंग आहे. हे गोल वगैरे म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हणजे असं ज्या आकाराचं असं डेकोरेशन बनवायचं आहे ना बलूनचं, तर मग ते बहुतेक त्याच्यामध्ये छिद्र आहेत असे नाही का, ते आहेत तसं. तर मग एवढं आलेलं आहे. ही फुसफुस आहे म्हणजे हवा भरायची. अजून काय, अजून एवढं झालेलं आहे. पण याच्यामध्ये 100 एवढे फुगे बसले असतील मला जरा डाऊटच येतो आहे. पण बघू बघितल्याशिवाय नाही कळणार आपल्याला. सो मला वाटतं की हे छान डेकोरेशन होणार आहे. तो डेकोरेशन कसं आहे हे मी तुम्हाला दाखवेलच, आणि डेकोरेशन कसं करणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवेल. सो तो व्हिडिओ पण मी टाकणार आहे. आणि बड्डे जास्त लांब नाही आहे त्यामुळे मग मी सगळंच टाकणारच आहे, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. माझ्या रुद्राने कॅमेरा पाडला होता. सो इट्स ओके. सो एवढं सगळं आलेलं आहे. हे जवळपास आहे ना 350च्या आसपास मला बसलेलं आहे एवढं सगळं. आणि फुगे 100च्या आसपास यामध्ये आहेत. सो डेकोरेशन भरपूर छान करायचं आहे मला, असं काहीतरी होतं. आणि मी घरच्या घरीच करणार आहे, कारण मिशोवरनं मागवलं होतं मी काही. सो बघू आता कसं काय होतं आहे काही नाही. सो आता तर अक्षयन ते येणार आहे, मी त्यांना दाखवते. सो मे बी त्यांना पण आवडेल, कारण एवढ्या कमी किमतीमध्ये या गोष्टी भेटणं अवघड आहे. आणि बाहेर डेकोरेशन करायला गेलं ना तर मग 2-2.5 रुपये आरामात येतात. पण हे डेकोरेशन आहे ना आम्ही घरीच करणार आहोत. सो त्यासाठी मी या गोष्टी मागवल्या आहेत. सो बघू आता कसं काय होतं आहे काही नाही. आता रुद्रला तर याच्यासोबत खेळायचं आहे. रुद्र तर आहे बा, रुद्र तर एकदम त्याची जरा कडी आंबट आहे त्याची, आहे ना रुद्र? कडी आंबट आहे ना तुझी? सर्दी झाली आम्हाला. हो हां सर्दी झाली. लिपस्टिक काढायची आहे म्हणा, लिक्विड लिपस्टिक आहे. मला खूप कंटाळा आलेला आहे खरं तर. म्हणजे हे पार्सल वगैरे येणार राहिलं ना, मला 2-3 दिवस असं राहिले ना, तर माझी एक्साइटमेंट येऊन जाते ना मला की कधी येतं आहे. पण मग फायनली आलेलं आहे. आणि आता म्हणजे जेव्हा मी ऑर्डर करते ना कोणती गोष्ट, तर मग तेव्हा माझ्या बाबतीत असंच होतं की ते पार्सल नाही का कुठपर्यंत आलं आहे, कुठं लोकेशन आहे, कधी येणार आहे, किती दिवस झाले, हे नेहमी चेक करत राहते नाही का. मला अशी एक्साइटमेंट राहते खूप. मग तुमच्याबद्दल पण असं होतं आहे की नाही, म्हणजे माझ्याबद्दल तर होतं हो. मग ठीक आहे, डेकोरेशनचं मला तर आवडलं आहे, ऑलमोस्ट छान आलेलं आहे गोष्टी. पण बघू आता कसं काय होतं आहे काही नाही. तर मग ते केल्यानंतर कळेल, कारण फुग्याची क्वालिटी अजून बघितली नाही आहे, ते फुगवल्यानंतर कळेल आपल्याला नाही का. मग ठीक आहे, बघूयात काय होतं काय नाही. खूप मोठा असं बड्डे वगैरे नाही करायचं आहे, कारण त्याला काहीच कळत नाही नाही का. म्हणजे पहिलाच बड्डे आहे त्याचा नाही का. पण मग आम्हाला करायचं पण आहे, आणि छोटा पण नाही करायचं आहे खूप, आणि खूप मोठा पण नाही करायचं, कारण त्याला काहीच कळत नाही अजून. सो कारण मुलांच्या आनंदासाठीच करतो ना आपण, तर मग या सगळ्या गोष्टी एकदा त्याला कळायला लागलं ना तर मग करायला पण घरचं काही नाही वाटत. पण मग आत्ता करून काहीच फायदा नाही आहे. ते लोकच येऊन मजा करून जातात, पण मग आपल्याला काही म्हणजे त्याच्यामध्ये त्या पोरांना काहीच कळत नाही आहे की त्यांच्यासाठी एवढं केलं होतं आपण वगैरे वगैरे. सो मी हे खोलून दाखवते तुम्हाला की हे तर बड्डेचं आहे, हे काय खोलून उपयोगाचं नाही आहे. हे फुगे पण तुम्हाला माहिती आहे. सो हे काय नेमकं मला बघायचं आहे. पाऊला खूप एक्साइटमेंट झालेली आहे त्याच्या बड्डेची, त्याच्यापेक्षा मला झाली आहे. दिलं खाली पाडून. सो हे असे आहेत बलून्स याच्यामध्ये. सो थांब रे, जाऊ नको, थांब. वाव, हे असे मोठे मोठे बलून्स आहेत. आणि ही किटी पण आहे, आणि 2 किटी आहेत. या अशा किटी आहेत, त्या फुगवल्या की अशा दिसतात. सो मे बी हे छान होणार आहे असं मला वाटतं. बघू आता कसं काय होणार आहे काय नाही. रुद्र सगळं खाली पाडून देऊ राहिला. आम्ही बेडवर बसलेलो आहे, रुद्र सगळं खाली पाडून देऊ राहिला. नको ना पाडू बेटा. काय मला माहीत नाही नेमकं, बघू आपण बोलून. अरे हा 1 आहे. 1 असं आहे का? असं आहे 1. हां असंच. अरे थांब. हा असाच 1 आहे,
आणि हा वन म्हणजे फुगवायचा आहे नाही का बड्डेला, पहिला बड्डे आहे ना त्याचा, तर मग त्यासाठी वन मागवलेला आहे. सो तो असा आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की ही एक स्ट्रॉ पण आली आहे. आता बघू हे कसं आहे काय नाही. त्या दिवशीच फुगवणार आहे सगळं, पण मी दाखवून देऊ राहिले तुम्हाला की हे कसं आलं आहे काही नाही. तर मला तर वाटतं हे चांगलं होईल, पण मग तुम्हाला पाहिजे असेल तर मग मिशोवरनं घेऊ शकता तुम्ही नाही का. काही गोष्टी आहेत चांगल्या नाही का की, पण मग आहे ना मला असं वाटतं की जेव्हापासून हे मिशोवर गोष्टी यायला लागल्या आहेत ना अशा, तेव्हा आहे ना दुकानातले धंदे सगळे बंद झालेले आहेत, कमी झालेले आहेत. सो यस, असं आलेलं आहे आज पार्सलमध्ये. मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना असं ट्राय करते की मी माझ्या प्रेग्नन्सीनंतर कसं नाही का माझं वेट कमी केलं, मी कसं मेंटेन केलं, मी माझं पोट कसं वाढू नाही दिलं. तर मग त्या सगळ्या गोष्टी मी यापुढे सांगेलच तुम्हाला. सो हे जे व्लॉग्स आहेत ना हे थोडेसे म्हणजे रेग्युलर होते आणि त्यानंतर मग तुम्हाला थोड्याशा इन्फॉर्मेटिव्ह वगैरे पण गोष्टी येतील.